जय हिंद. आज इरा ब्लॉगिंग तर्फे आपण अत्यंत विशेष कार्यक्रमामध्ये भेटत आहोत. इरा ब्लॉगिंग नवनवीन कार्यक्रम आणतच आणि हे आणत असताना सामाजिक भान ठेवण्याची जबाबदारी इरा ब्लॉगिंगने कायम आणि कायम अत्यंत कर्तव्यनिष्ठेने बजावलेली आहे. आज याच कर्तव्यनिष्ठेला आपण पुढे नेत आपण अतिशय महत्वाच्या व्यक्तीचा, जे प्रचंड मोठ्या पदावरती इंडियन नेव्हीमध्ये होते, त्यांना आज आपण खास इरा ब्लॉगिंग मध्ये आपल्यासोबत बोलण्याकरता बोलवलेलं आहे. आजची जी व्यक्ती आहे ही खूपच खास आहे. त्यांचा अनुभव खूप प्रदीर्घ आहे. त्यांच्याकडे भरपूर गोष्टी सांगण्यासारख्या. आणि आज या क्षणाला हा इंटरव्ह्यू घेण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण, आपण सध्या गेल्या काही दिवसामध्ये जी परिस्थिती अनुभवली आहे, या परिस्थितीमध्ये आपली भारतीय सेना, मध्ये आर्मी असो, नेव्ही असो किंवा एअरफोर्स असो, ही किती सक्षमपणे काम करते, ही किती सामर्थ्याने काम करते आणि आपण आपल्या घरात किती सुरक्षित असतो, या सगळ्याचं श्रेय जे या सर्व्हिसमध्ये आहेत, जे या क्षेत्रात आहेत, त्यांच्याशिवाय उत्कृष्ट कोण सांगू शकणार. आज आपण अशा व्यक्तीला बोलवत आहोत, जी व्यक्ती आपल्याला पूर्ण आणि पूर्ण वेगळ्या पद्धतीने आणि अत्यंत सहजतेने आपली भारतीय सेना किती आणि किती सशक्त आहे हे सांगणार आहे. चला तर मग बोलूया कमोडर श्रीकांत देशमुख सरांना. सर, सप्रेम स्वागत आणि नमस्कार. नमस्कार सर. जय हिंद. जय हिंद सर. सर्वात इरा प्रथम सर, ब्लॉगिंगच्या सगळ्या समूहाला माझ्यातर्फे शुभेच्छा. आणि आपल्या इरा समूहाशी बोलण्याची आपण मला संधी दिली याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे. कारण की माझी अशी धारणा आहे की सामाजिक बांधिलकी सांभाळणे, जसं आपण म्हटलं तसं, पडद्यापुढील आणि पडद्यामागील या दोन ध्रुवांमध्ये संवाद साधणं हे इरा ब्लॉगिंग सारख्या सोशल मीडियावरून होऊ शकतं, याची आम्हाला जाणीव आहे. त्याबद्दल आपल्याला खरोखरच मनपूर्वक धन्यवाद. सर तुमचा हा मोठेपणा आहे. एवढ्या मोठ्या पदावरती तुम्ही होतात, एवढं मोठं क्षेत्र तुम्ही गाजवलेलं आहे, आणि तरी सुद्धा इतक्या विनम्र भावनेने तुम्ही आमच्याशी बोलताय सर. तुमचं मनापासून स्वागत. आम्हाला खूप आनंद होतोय सर आज तुमच्याशी संवाद साधताना. कारण आम्हाला माहिती आहे की तुमच्याकडे अनुभवाची पोतडी नाहीये. तुमच्याकडे अनुभवाचं कदाचित भलं मोठं गोदाम आहे, गोडाऊन आहे. आणि तुम्ही एवढ्या आणि एवढ्या गोष्टी तुमच्याजवळ आहेत, त्या तुम्ही आज आमच्याशी बोलणार आहात. सर, तुमच्याशी बोलण्याचा आमचा जो मानस आहे, तर हा खूप महत्वाचा याच्याही करता आहे. कारण आपल्याकडे बऱ्याच गोष्टी लोकांना वेगळ्या पद्धतीने माहिती असतात, बऱ्याच गोष्टी वेगळ्या पद्धतीने लोक ओळखून असतात. पण खरं सांगायचं तर हे किती आणि किती चॅलेंजिंग आहे, हे किती अवघड आहे, आणि या सगळ्यामध्ये आपलं मानसिक धैर्य आणि मानसिक स्थैर्य किती महत्वाचं असतं. या सगळ्या विषयावर तर आपण बोलूयाच. पण त्याही पेक्षा जर महत्वाचं की एखादी व्यक्ती जेव्हा एवढ्या मोठ्या पदावरती बनते, कारण तुम्ही कमोडर या पदापर्यंत गेलात, जी नेव्हीची आपण असं म्हणूया की फोर्थ मोस्ट रँक आहे, आणि ज्या रँक पर्यंत तुम्ही पोहोचता तोपर्यंत पोहोचण्याचा तुमचा प्रवास कसा होता हे आम्हाला सगळ्यात पहिले जाणून घ्यायला आवडेल सर. सर, मी अगदी सुरुवातीला अगदी साध्या प्रश्नापासून सुरुवात करतो. तुम्हाला नेव्हीमध्ये जायचं किंवा तुम्हाला या आपल्या भारतीय सेनेमध्ये जायचं, हा विचार किंवा ही प्रेरणा कशी आली तुमच्या मनामध्ये सर? अं, त्याची पृष्ठभूमी आठवली की अजूनही अंगावर काटा येईल अशी परिस्थिती असते. अरे वा. 1971 साल सगळ्यांनाच आठवतं. येस. त्या काळामध्ये आम्ही सगळे फर्स्ट BSc ला होतो. मी मोठा सायन्सचा विद्यार्थी आहे. बर. आणि त्यावेळी युद्धाच्या वेळेला इमर्जन्सी रिक्रुटमेंटची रॅली नागपूरला झिरो माईल स्टोन जवळ जे NCCचं ग्राउंड आहे ग्राउंड आहे. येस. तिथे ही रिक्रुटमेंट रॅली होती. तर मी आणि आमचे काही 3-4 मित्र त्यावेळेला भाराहून जाऊन आम्ही त्या रॅलीमध्ये गेलो. तर इंटरव्ह्यू साठी तिकडे काही ऑफिसर्स होते आर्मीचे, आणि काही आपण सुभेदार मेजर म्हणतो, म्हणजे जे नॉन कमिशन्ड ऑफिसर्स असतात, पण दे आर व्हेरी रेस्पॉन्सिबल पोस्ट, करेक्ट. ते होते. तर आम्हा 3-4 लोकांना बघितल्यानंतर त्यातल्या एका ऑफिसरने आम्हाला बोलवलं आणि ते म्हणाले, तुमच्याकडे बघून मला असं वाटतं की तुम्ही शिकता आहात सध्या. हम्म. म्हणजे तुम्ही काय करता? म्हटलं आम्ही आता सध्या फर्स्ट BSc ला आहोत. पण म्हटलं देशाच्या परिस्थितीमध्ये असताना
आम्हाला असं वाटतं की आपण काहीतरी केलं पाहिजे. बरोबर. म्हणे तुमच्या या इच्छेची मी तुमच्या इच्छेचा मी आदर करतो. हम्म, पण म्हणे तुम्ही मला माझ्या मुलांसारख्या हम्म, की तुमची इच्छा तुम्ही जरूर पूर्ण करा. पण माझा एकच तुम्हाला सल्ला आहे की तुम्ही आपलं शिक्षण पूर्ण करा हम्म, आणि मग जॉईन करा. तर आम्ही म्हटलं असं का सांगताय तुम्ही? म्हणे आता तुम्ही जवान म्हणून जॉईन व्हाल आणि कार्य करा, देशसेवा जरूर करा. हम्म. पण म्हणे तुम्ही तुमचं शिक्षण पूर्ण केलं तर तुमची कंप्लीट फॅमिलीची रेस्पॉन्सिबिलिटी घेऊन सुद्धा तुम्ही आर्म फोर्सेसमध्ये येऊन देशसेवा करू शकाल. तर माझा बरोबर. तुम्हाला सल्ला असा आहे की तुम्ही आपलं शिक्षण पूर्ण करा, डिग्री घ्या आणि कुठलीही आर्म फोर्सेसची सर्व्हिसमध्ये तुम्ही जा. तिथे तुमचं अगदी मोकळ्या मनाने आनंदाने स्वागत होईल, हे लक्षात ठेवा. क्या बात है. दॅट वॉज अ टर्निंग पॉइंट इन आवर लाईफ, की हम्म, जिथे आम्हाला हे लक्षात आलं की देशाला त्यावेळेला मनुष्यबळाची गरज असताना सुद्धा, हम्म. आम्ही सेनांमध्ये नसताना सुद्धा सेनेच्या एका अधिकाऱ्याला आमच्या भवितव्याची काळजी त्या परिस्थितीत सुद्धा होती. हा एक अतिशय मनाला स्पर्शून जाणारा क्षण होता. क्षण होता. म्हणून म्हटलं की आठवले की अजूनही अंगावर काटा येतो, खरं, अगदी खरं सर. याची तुम्हाला कल्पना येईल. आम्ही फर्स्ट बीएससी कंप्लीट केल्यानंतर मी 1972 मध्ये गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जॉईन झालो. त्यावेळेला बीआरसी आणि गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज असे दोनच पर्याय होते. बरोबर. आणि मग मी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सेकंड इयरला जॉईन केलं, फर्स्ट इयर बीएससी नंतर. अच्छा. आणि आम्ही फोर्थ इयरला असताना कॉलेजच्या त्यावेळी आमच्या प्रोफेसरनी आम्हाला सांगितलं की भारतीय नौसेनेची एक युनिव्हर्सिटी एंट्री स्कीम असते की जिथे फोर्थ इयर स्टुडंट्सला इंटरव्ह्यूसाठी नौसेनेची चमू येते. बर. आणि ती स्कीम अजूनही चालू आहे. आणि त्या स्कीम प्रमाणे दोन अधिकारी कॉलेजमध्ये आले आणि आमचा 1971चा अनुभव गाठीशी होता. त्यामुळे इच्छा होती की आता देवानी पाठवलेली संधी आहे की त्यांनी सांगितलं होतं की डिग्री पूर्ण कर आणि आमच्याकडे ये. या. म्हटलं कदाचित ही परमेश्वराची इच्छा आहे की बाबा तुम्हाला कुठेही न जाता तुमची जी इच्छा आहे ती करण्यासाठी ते पाठवले. वाह त्यामुळे वाह. एक मनोबल होतं. आणि आम्ही इंटरव्ह्यूला अपिअर झालो, मी आणि माझा रूममेट. आणि त्यावेळेला त्यांनी आम्हाला काही प्रश्न विचारले. आणि त्यावेळेला एक महत्वाचा प्रश्न त्यांनी असा विचारला की तुमचं नेव्हीमध्ये येण्यामागचा मुख्य उद्देश काय. बरोबर. तर त्यांना वाटलं की देशसेवा हे आमचे एकमेव उत्तर असेल. हा. पण आम्ही दोघांनी नंतर जेव्हा एकमेकाशी बोललो तेव्हा आमच्या लक्षात आलं की आम्ही त्यांना उत्तर दोन भागामध्ये विभागून दिलं होतं. अच्छा. एक तर त्यांना आम्ही ते 71ची आमची कहाणी सांगितली आणि दुसरं सांगितलं, म्हटलं सध्या आम्ही लोन घेऊन शिक्षण करतोय हम्म. आणि म्हटलं फोर्थ इयर मध्ये आम्हाला ₹750 स्टायपंड देणार. तर म्हटलं आई वडिलांच्या खांद्यावर बोज न टाकता ते लोन जर आम्हाला क्लिअर करायचं असेल तर वाह. म्हटलं तुम्ही जे सांगताय ते आम्हाला आवडेल. आणि खरं सांगायचं त्या ऑफिसरच्या चेहऱ्यावर आय कुड सी अ स्माइल. आणि त्यांनी गमतीत म्हटलं कि अच्छा, पैसे के लिए नेवी में आ रहे हो क्योंकि पता है भागोगे नहीं. तो एक क्षण होता. त्यानंतर आम्ही इंटरव्ह्यू मध्ये अपिअर झालो. आमची जवळजवळ 24-25 मुलं असतात, एक्झॅक्ट नंबर काही आठवत नाही मला. हम्म. पण आमच्या कॉलेजच्या त्या चमूमधनं मी आणि महेश अगरवाल आम्ही दोघं, त्यांनी सांगितलं की तुम्ही एसएसबी मध्ये जा. हे कुठलं साल होतं सर? हे 1975, प्री ग्रॅज्युएशन, बर बर. फोर्थ इयर. तर आम्ही त्यांना विचारलं की प्रथा काय. ते म्हणाले नाही, तुमचं शिक्षण काही डिस्टर्ब होणार नाही. तुम्ही डिग्री घ्या आणि तुमचा एस एस बी मध्ये तुम्ही सिलेक्ट झाला, यू विल बी ऑन द रोल्स ऑफ इंडियन नेव्ही अँड इंडियन नेव्ही विल पे यू स्टायपंड फॉर 1 year. बट द कंडिशन इज दॅट यू हॅव टू ग्रॅज्युएट इन युअर डिग्री मिनिमम विथ 65% ऑफ मार्क्स विथ नो ब्लॉट. म्हणजे क्लीन मार्कशीट पाहिजे तुम्हाला. प्लस युअर म्हणजे व्हेरिफिकेशन जे काही असतात, म्हणजे पोलीस व्हेरिफिकेशन आहे किंवा तुमचा मागचा पूर्ण रेकॉर्ड, म्हणजे राईट अप टू स्कूलिंग पर्यंत तो रेकॉर्ड जो चेक होतो,
ही सेड या दोन्ही याच्यामध्ये तुमचा रेकॉर्ड जर क्लीन आला तर म्हणे तुम्हाला मग आम्ही बोलवू. हम्म. अ, हे झाल्यानंतर त्यांनी आम्हाला अप्लिकेशन फॉर्म्स दिले, फॉर्म्स भरून दिले. बरं. आणि सांगायचा मुद्दा असा की आपण जेव्हा अशा इंटरव्ह्यूज नंतर फॉर्म भरतो तर किती मेटिक्युलसली सेनांमध्ये जे प्रश्न विचारले जातात हम्म. त्यामधनं ऑटोमॅटिकली तुमची मानसिकता काय आहे, तुमचा बॅकग्राऊंडची म्हणजे त्यातलं सत्य काय आहे, हे त्या याच्यामध्ये येतं. म्हणजे काही काही प्रश्न तुम्ही 8-10 प्रश्नांची उत्तर दिल्यानंतर एक प्रश्न असतो, असं वाटतं का आपण या प्रश्नाचं उत्तर दिलं का, आपण वर्डिंग मात्र वेगळं असतं. म्हणून मग तुम्ही त्याचं उत्तर देता आणि जेव्हा तुम्ही कम्पेअर करता तेव्हा तुमच्या लक्षात येतं की अरे, हे प्रश्न सिमिलर होते, फक्त तुमची कन्सिस्टन्सी किती आहे, हे किती ट्रू महत्वाचं. तुम्ही उत्तर देता आहे. असा तो इंटरव्ह्यू होता. आणि त्यानंतर माझा SSB इंटरव्ह्यू वॉज इन जबलपूर. तर जबलपूर इंटरव्ह्यू मध्ये तुम्ही पहिले SSBचा इंटरव्ह्यू देता आणि तुम्ही मला जर परवानगी दिली तर SSB साठी मी 1-2 मिनिटं एक्स्ट्रा घेऊ इच्छितो, कारण की प्लीज आपले प्लीज सर. म्हणजे तरुण पिढीला कळेल की SSB इंटरव्ह्यू साठी प्रिपेअर करायचं म्हणजे काय करायचं. सर्वप्रथम आपल्याला समजून घेतलं पाहिजे की SSB इंटरव्ह्यूचा सक्सेस रेट आपण जर आला म्हणू तर इट इज अराउंड 15% to 20%. बर. म्हणजे आर्म फोर्सेसला लोक हवेत, ते चांगले हवेत आणि त्यांची जी कसोटी आहे त्या कसोटीला तुम्ही उतरला नाही तर दे विल गो प्रॉबब्ली विथ अ शॉर्ट ऑफ मॅन पॉवर. बट जस्ट बिकॉज पीपल आर रिक्वायर्ड ते रिक्रूट करणार नाही. हा बरोबर. त्यातला एक महत्वाचा भाग आहे. म्हणजे त्यांना खूप वाईज ब्रेन हवे असतात कायम, हो ना, जे डिसिजन मेकिंग करतील पुढे जाऊन. हो. आणि याच्यामध्ये आपण बेल कर्व जर बघितला, हम्म. त्याचं एक कारण सांगतो. जे मुलं 55-58-60%च्या या बेल कर्वच्या खाली असतील किंवा 98-99%च्या बेल कर्व मध्ये जाणार असतील, प्रेफरबली तो ब्रॅकेट इकडे घेत नाही. याचं कारण आहे, कारण की खालचा जो ब्रॅकेट आहे, म्हणजे मी कोणाला डिमीन करत नाही, मी कारण सांगतो आहे. आपली सगळ्या प्रणाल्या ज्या आहेत त्या आधुनिक प्रणाल्या असतात, टेक्नॉलॉजी असतात. त्यामुळे टेक्नॉलॉजी डिसायफर करणे, शॉर्ट ट्रेनिंग पिरियडमध्ये टेक्नॉलॉजी ऍब्सॉर्ब करणे, ती ऍब्सॉर्ब करून तिला प्रत्यक्षामध्ये वापरणे हम्म. आणि ती टेक्नॉलॉजी वापरत असताना त्यामध्ये काही त्रुटी असतील तर थोडं संशोधक मन वापरून त्याच्यावर सुधारणा करणे. आणि इतके कष्ट केल्यानंतर समजा तुमच्या कमांडिंग ऑफिसरनी तुम्हाला सांगितलं की नाही, हे आम्हाला मान्य नाही, हे होऊ शकत नाही, तर ते ह्युमिलिटीनी ऍक्सेप्ट करणे फार गरजेचं असतं. तर तुम्ही एकदम सायंटिस्ट आणून ठेवलं, म्हणजे मी पुन्हा सांगतो डिमीन करत नाही, बट हम्म. समटाइम्स when command is given, the word has to be just obeyed. You cannot question. It is my duty is to just obey and die. I cannot question the system. आणि त्याचं कारण आपण पुढे बोलताना येईलच आपलं. म्हणून या बेलकर मध्ये तुम्ही अबाव ॲव्हरेज मध्ये असलात तर तुमच्या करिअरचे तुम्हाला फार चांगले चान्सेस असतात, कारण की तुमच्यामध्ये एक ती ह्युमिलिटी असते, ऍडजस्टमेंट करण्याची वृत्ती असते आणि तरीही आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग करून काहीतरी नवीन करण्याची जी एक मानसिकता असते ती पण तुमच्यात असते. तर या गोष्टी तरुणांनी आपल्या लक्षात ठेवल्या पाहिजे की आपण जेव्हा आर्म फोर्समध्ये जातो आहे तर वृत्तपत्र वाचणे, बातम्या ऐकणे आणि बातम्या ऐकून त्यातलं जे काही सार असेल ते सार समजून घेऊन सत्य काय आहे याची पडताळणी करणे फार करेक्ट. गरजेचं ही आता खूप गरजेची आहे. आहे. कॉपी पेस्ट फॉरवर्ड विल नॉट वर्क, कारण की तुमचे जेव्हा इंटरव्ह्यू होतात त्याच्यामध्ये सगळी तुमची ही मानसिकता बरोबर त्यांना करते. हा एक भाग झाला. दुसरी गोष्ट, तुमची शारीरिक क्षमता फार महत्वाची आहे. हम्म. म्हणजे तुम्ही जेव्हा SSB इंटरव्ह्यूसाठी जाता तर तुमचं सायकोलॉजिकल टेस्टिंग असतं. म्हणजे तुम्हाला इंग्लिश लँग्वेज टेस्ट असते, ॲप्रिसिएशन टेस्ट असते, थिमॅटिक ॲप्रिसिएशन टेस्ट असते. आता या टेस्ट म्हणजे कसं असतात की तुम्हाला एक शब्द दिला जातो आणि सांगतील तुम्हाला की या शब्दावर तुम्ही 2 पॅराग्राफ लिहा. मग त्या शब्द जो त्यांनी दिलेला आहे त्यामागे त्यांची काय भावना असेल
याचं तुम्ही इंटरप्रिटेशन करून जर त्यावर लेख लिहिला, दॅट इज व्हॉट दे कॉल इट अ थेमॅटिक अप्रिसिएशन. बरोबर. सिमिलरली ते तुम्हाला ग्रुप डिस्कशन्समध्ये पाठवतात. सो एक्सटेम्पोर टॉक असतो, तर यामध्ये त्यांची मानसिकता असते की ग्रुप डिस्कशनमध्ये तुम्ही दुसऱ्याला बोलू देता की नाही, हम्म. त्यांचे व्ह्यूज ऐकण्याची क्षमता तुमच्यात आहे की नाही, आणि हे ऐकून या सगळ्याचं सार घेऊन तुम्ही लोकांना पटेल या भाषेमध्ये लोकांशी परत बोलू शकता की नाही, हा त्या ग्रुप डिस्कशनचा एक महत्वाचा भाग असतो. आज आपण जी ग्रेट इंडियन सर्कस टीव्हीवर बघतो, दॅट इज नॉट व्हॉट आर्म फोर्सेस विल लुक हम्म. हम्म. फॉर व्हॉट वी आर, यू अँड मी आर डुईंग राईट नाव. You are listening to me, you are interjecting a point where it is actually required, and you are interpreting exactly what I'm trying to convey. येस. So, this dialogue is more important, not the debate. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला इंग्लिश लँग्वेज टेस्ट एवढ्यासाठी असते की आपल्याला जगभराच्या प्रणाली वापरायच्या असतात, ते कॉमन हम्म. थ्रेड लागतं. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्याकडे काश्मीर टू कन्याकुमारी अक्षरशः सगळ्या प्रांतातले लोक असतात. तर त्यामध्ये जोडणारा दुवा जो असतो त्या दोन भाषा असतात, इंग्लिश आणि हिंदी. हम्म. कलोक्युअली कन्व्हर्सेशनसाठी आपण हिंदी जरी वापरली, तरी मेंटेनन्स डॉक्युमेंट्स, ऑपरेशनल डॉक्युमेंट जे काही असतात त्या इंग्लिशमध्ये असतात. त्यामुळे तुम्हाला त्याचं इंटरप्रिटेशन करता आलं पाहिजे, कारण की मिसइंटरप्रिटेशन ऑफ अ वर्ड कुड कॉज अ डिझास्टर ऑन अ शिप ऑर ऑन एअरक्राफ्ट. त्यानंतर मग तुमच्या फिजिकल टेस्ट जे असतात त्याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल टास्क असतो. दॅट इज युअर जॉब, यू आर गिवन 3 or 4 पीपल. तर इंडिव्हिज्युअल टास्कमध्ये तुम्ही टीम म्हणून कसं फंक्शन करता. हम्म. नंतर इतरांचा जो इंडिव्हिज्युअल टास्क असतो त्यामध्ये तुम्ही किती वेळा इन्व्हाइट केले जाता मेंबर म्हणून. दॅट मीन्स व्हॉट इज युअर ऍक्सेप्टेबिलिटी टू द पीपल. दिस इज थ्रू युअर बिहेवियर, युअर इंटरॅक्शन विथ द पीपल. आणि त्याच्यानंतर तुमचा ग्रुप टास्क असतो. मग त्या ग्रुप टास्कमध्ये तुम्ही कसं टीमला सांभाळून घेता, तुमच्या लीडरला कशी मदत करता, हा सगळा भाग तुमचा बघितला जातो. आणि शेवटी तुमचा फिजिकल स्टॅमिना किती आहे, त्याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल टास्क असतात, ग्रुप टास्क असतात. त्यामुळे मुलांनी फिजिकल फिटनेस वाढवणं म्हणजे रोज 2 किलोमीटर तुम्ही पळायला जा, त्याचा तुमचा स्टॅमिना वाढतो. आणि स्टॅमिना वाढल्यानंतर तुमची आपली ऊर्जाच एक वेगळी असते त्यामुळे त्या कंटिन्युटीमध्ये. आणि एक तो स्वाभिमान म्हणण्यापेक्षा आपला आत्मनिर्भरतेचा एक जो ज्याला कॉन्फिडन्स म्हणता येईल, तो आपल्याजवळ असला तर या गोष्टी फार सोप्या जातात. आणि शेवटी आपल्याला काही गोष्टी माहीत असतील, काही माहीत नसतील. जितकं तुम्ही फ्रँकली बोलाल, जे माहीत नाही ते स्पष्टपणे माहीत नाही म्हणून सांगाल, किंवा जी गोष्ट होत नाही ते सांगाल की नाही हे माझ्या कपॅसिटीच्या बाहेरचं आहे. दीज आर नॉट निगेटिव्ह मार्किंग. हे ट्रान्सपरन्सी असेल ही. They take it as a leadership quality that you have got humility to accept your own limitation. करेक्ट. A person who accepts a limitation will always try to overcome that limitation. करेक्ट. तर माझा तरुणाईला हा एक संदेश असेल की या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. आपला स्टॅमिना ठेवा, फिजिकल फिटनेस ठेवा. ऑब्विसली साऊंड माइंड रिसाइड्स इन द साऊंड बॉडी, अँड साऊंड माइंड इज व्हॉट रिक्वायर्ड इन ऑपरेट इन द अनसर्टन ॲटमॉस्फिअर. याही विषयावर आपण नंतर बोलू. तर म्हणजे तर फिजिकल हेल्थ आणि मेंटल हेल्थ या दोन्ही गोष्टी ज्या तुम्ही सांगताय या खूप महत्वाच्या आहेत या सर्व्हिसेसमध्ये येण्याकरता. कारण या दोन्ही गोष्टी सर्व्हिसेसमध्ये सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत प्रत्येक क्षणाला खूप मोठ्या प्रमाणात मॅटर करत असतील. आणि तुम्ही माझ्यामध्ये जेव्हा एंट्री केली तेव्हा तुम्ही या दोन्ही गोष्टीला अत्यंत सक्षम आणि सामर्थ्यवान बनवून एंट्री केली असेल नेव्हीमध्ये. कॉलेजमध्ये असताना आमच्या शिक्षकांनी, आता मी 1972-73 सालमध्ये बोलतो आहे, त्यावेळेला काही आम्हाला कम्प्युटरचा सी सुद्धा ची कल्पना माहिती नव्हती, नव्हतं. त्यामुळे एक्सपोजर फारसं नव्हतं. त्यामुळे त्यावेळेला फक्त कॉलेजची लायब्ररी हेच एक होतं. तर आमच्या प्राध्यापकांनी आम्हाला तेव्हा सुद्धा सांगितले की अभ्यास तर जरूर करायचा, कारण की पुढे जायचं आहे. आम्ही सगळे लोअर मिडल क्लासमधून आलेले लोक आहेत. बरोबर. आणि आपल्या फॅमिलीची जाणीव ठेवणे, आपल्या आई वडिलांच्या कष्टांची जाणीव ठेवणे. पण म्हणे याच्यावर जर आपला व्यक्तिमत्वाचा विकास व्हावा असं तुम्हाला वाटत असेल, तर इतर गोष्टींमध्ये मध्ये तुम्ही पार्टिसिपेट केलं पाहिजे. त्यामुळे त्यांनी मला ड्रामॅटिक क्लब, डिबेटिंग क्लब यामध्ये जबरदस्ती त्यांनी आम्हाला फोर्स केलं आणि गाईड केलं. म्हणजे नुसतं आम्हाला तिकडे नेलं आणि वाऱ्यावर सोडून दिलं असं नाही. प्रोफेसर VL जोशी होते ते आमच्या डिबेटिंग क्लबचे इन्चार्ज हे. होते. आणि आज ते
83 वर्षाचे आहेत आणि आजही रोज आमचा एकमेकांशी संवाद असतो. अरे वा. डॉक्टर जाजू आहेत, ते 84 वर्षाचे आहेत. ते आमच्या ड्रॅमॅटिक क्लबचे इन्चार्ज होते. त्यांचा आणि माझा रोज संवाद असतो. असे वा. गुरुजन मिळणं आणि त्यांचा रोज आशीर्वाद प्राप्त होणं ही परमेश्वराची कृपा आहे असं मला अगदी वाटतं. खरं. अगदी खरं. त्यामुळे ही जी आपण ज्याला सर्वांगीण विकासाकडे लक्ष देण्याची आमच्या प्रोफेसरची जी धारणा होती, हम्म. ती धारणा आजकालच्या टीचिंग स्टाफनी पण ठेवावी अशी मी विनंती करतो. त्यांच्याकडे नाही असं मी म्हणत नाही, पण त्याचा फायदा मला आज जो जाणवतो अजूनही, तो आपल्या विद्यार्थ्यांच्या विकासासाठी आपल्या शिक्षकांनी जरूर वापरावा हेच मी सांगू शकेन. आणि त्याच्यामध्ये त्यांनी हेही सांगितलं की म्हणे नुसतंच डिबेट आणि ड्रामा नाही, फिजिकल फिटनेस सुद्धा तुमच्याकडे आला पाहिजे. कुठलाही एक गेम तुम्ही चूज करा आणि त्याच्यामध्ये रोज तुम्ही ग्राउंडवर जा. वेदर यू एक्सेल or you do not excel is not the way. Whether you participated wholeheartedly into that game is what we want to इट्स see. व्हेरी इम्पॉर्टंट. करेक्ट. त्यामुळे त्या लोकांनी आमचा असा सर्वांगीण विकासाकडे त्या लिमिटेड एक्सपोजरमध्ये त्यांनी आम्हाला नेलं आणि त्याचा सर्टनली फायदा झाला. आय क्लिअर्ड माय SSB इंटरव्ह्यू आणि मेडिकल एक्झाम्स आर ऑल्सो क्वाईट टफ. तर माझी तरुणाईला हीच म्हणजे मी एक विनंती करू पाहतो की जेव्हा तुम्ही थर्ड इयरला किंवा फोर्थ इयरला येता कॉलेजेसच्या, एकदा एक फुल मेडिकल टेस्ट तुम्ही गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज म्हणा कुठल्याही कॉलेजमध्ये जरूर एकदा करा. त्याचे दोन फायदे आहेत. तुम्ही फुल्ली फिट असाल, यू आर मेंटली अश्युअर्ड, सो वेन यू अपिअर्ड फॉर द SSB इंटरव्ह्यू यू विल फील व्हेरी कॉन्फिडंट. इन केस अनफॉर्च्युनेटली इफ देर इज सम लकुना, at least you know there is a lacuna and doctor will tell you yes it can be overcome, so you attend to it. And in case there is a problem, then at least you will get the medical treatment in a right time, wherein you will be able to get cured because you will catch the problem in a real early stages, so whichever way you do that medical, it will be always beneficial. So बहुश्रुतता, वाचन, फिजिकल फिटनेस आणि वार्षिक तुमचा एक मेडिकल चेकअप करवून घेणे, हे जर तुम्ही केलं तर तुमचं मानसिक धैर्य आणि फिजिकल फिटनेस दोन्ही शारीरिक राहते. स्वास्थ्य. आणि त्याचा आम्हाला फायदा झाला. तर जसं तुम्ही म्हणाला की भारतीय सेनांमध्ये जाण्यामागची आमची धारणा आणि मानसिकता काय होती, तर मी म्हणेन की 1971 सालचा युद्ध हे एक टर्निंग पॉईंट होतं ज्यामध्ये ती एक भावना मनात निर्माण झाली. परमेश्वराने 1975 साली अगदी दारापर्यंत नौसेना धाडली आमच्याकडे की मला जायचं होतं, जरूर जा. आणि आमच्या प्रोफेसर काय आम्हाला कळत न कळत जे काही शिक्षण दिलं, जी धारण म्हणजे आमच्याकडनं करवून घेतलं, त्याचा सरतेशेवटी फायदा झाला. आणि सर त्यामुळे आपल्या भारतीय नौसेनेला पण अतिशय उत्तम ऑफिसर मिळाले असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. सर, या प्रवासात तुम्ही SSB इंटरव्ह्यू क्रॅक केला, तुम्ही मेडिकल जी टेस्ट होती ती पण पार केली. आणि सर जेव्हा तुम्ही नेव्हीमध्ये शिरला, जेव्हा तुम्ही नेव्हीमध्ये एंट्री केली, तर सगळ्यात पहिल्यांदा सर युनिफॉर्म म्हणजे खूप महत्वाचं असतं की युनिफॉर्म, देशासाठी युनिफॉर्म वेअर करणं, आर्मी असो, नेव्ही असो, एअरफोर्स असो, हा युनिफॉर्म वेअर करणं, युनिफॉर्म घालणं आणि युनिफॉर्म घातल्या ती जबाबदारी घातली जाते. युनिफॉर्म म्हणजे जबाबदारी, रिस्पॉन्सिबिलिटी. आणि जेव्हा आपण ही रिस्पॉन्सिबिलिटी आपल्या अंगावरती परिधान करतो, देश सेवेसाठी आपण तयार असतो, देश सेवेसाठी आपण प्रत्येक गोष्टीसाठी तत्पर असतो. सर त्या क्षणाला जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही नेव्हीचा युनिफॉर्म घातला आणि तुम्ही नेव्हीमध्ये एंटर केलं, त्या क्षणाला तुमची काय भावना होती? म्हणजे त्यावेळी देशभक्तीपर तुमची भावना तुम्ही मांडू शकाल का सर? खरं सांगायचं तर आपण भारतीय नौसेनेमध्ये जातो आहे याचा खरोखरच आम्हाला आनंद तर जरूर झाला, पण आई वडिलांनाही त्याचं जे काही म्हणजे कौतुक. वर्णन करता येणार नाही असा तो क्षण होता. आणि याच्यामध्ये एक असतं, तुम्ही कुठल्याही एंट्रीमधनं भारतीय सशस्त्र सेनांमध्ये जॉईन झाला तर त्याची पहिली पायरी नेहमी असते अकॅडमी. म्हणजे तुम्ही नेव्हल अकॅडमी म्हणा किंवा ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमी म्हणा किंवा एअरफोर्स अकॅडमी म्हणा. तर अकॅडमिक ट्रेनिंग इज ऑलवेज ऑफ अबाउट 6 मंथ्स. आणि आता मी बघतो तेव्हा आम्हाला हसू येतं, पण जेव्हा तुम्ही पहिल्यांदा अकॅडमीमध्ये जाता
Probably that is the toughest part of your transition from the civil life to the armed forces. याचं कारण आहे, जेव्हा तुम्ही पहिल्यांदा तिकडे जात अकॅडमीमध्ये जाता, तिथलं जे काही वातावरण आहे इट्स द मोस्ट डिसिप्लिन वातावरणामध्ये तुम्ही स्टेप टाकल्यानंतर तुम्हाला ताबडतोब ते सांगतं की नाव यू आर नो मोर सिव्हिलियन. यू हॅव टू फॉलो द कोड ऑफ कंडक्ट. यू हॅव टू फॉलो दी नॉर्म्स वॉट आर लेट डाऊन. दॅट मीन्स आता तुम्ही कॅडेट असताना तर तुम्ही क्रॉप कट ज्याला म्हणतो किंवा ग्रास कट ज्याला म्हणतात, दॅट टाईप ऑफ हेअरस्टाईल. A choice of clothing is not yours. Whatever you are told to wear, that is your choice. There are no nothing more, nothing less. And you will obey exactly what has been told to you. There is just no question about it. And if time is 6 o'clock, it means 6 o'clock. It actually 6 एक मिनिटं सुद्धा इकडे तिकडे होऊ शकत नाही. आणि तुमचं जे काही रुटीन असतं, तर रुटीन इज जेन्युइनली टफ. म्हणजे सकाळी 6 वाजता तुमची पीटी असते. 6 ते 7 पीटी झाल्यानंतर 7:30 ब्रेकफास्ट. हम्म. 8 क्लासेस सुरू होतात. 10 पर्यंत क्लास असते. देन यू हॅव गॉट अ टी ब्रेक. 10:30 यू ऑन परेड ग्राउंड फॉर द परेड ट्रेनिंग. दॅट यू फिनिश बाय अबाउट 11:30, 12 o'clock. देन यू आर अगेन बॅक टू द क्लास. 1 o'clock यू ब्रेक फॉर लंच. 1 to 2 तुम्हाला 2:30 वाजता यू गो टू युअर प्रोफेशनल क्लासेस. म्हणजे आम्ही नेव्हीमध्ये असल्यामुळे आमच्या नॉट्स वेगवेगळ्या प्रकारच्या लागतात. मास्ट बांधायची त्याची वेगळी नॉट असते. बोट जमिनीला म्हणजे खुंट्याला बांधून ठेवण्याची वरती ती वेगळी नॉट असते. शिप तुम्हाला गोदीमध्ये बांधायचं त्याची वेगळी नॉट असते. आणि तुम्ही कुठल्या उंचावर चढताय तर सगळ्यात सक्षम माणूस वरती जातो तेव्हा त्यांनी कुठली नॉट द्यायची. म्हणजे शेवटचा माणूस वर आणल्यानंतर हिसका दिल्यानंतर ती नॉट सुटून रोप कमचा कसा तुमच्या हाती येईल, म्हणजे शत्रूकडे काही पुरावा राहणार नाही की इथून कोणी आलेला आहे. या सगळ्या गोष्टी शिकवल्या असतात. त्याच्यानंतर तुम्ही 4:30 वाजता तुम्हाला गेम्स आणि स्पोर्टचे क्लासेस असतात. दे विल फिनिश बाय 6:30. 7 o'clock are the rounds where the officer of the day will inspect your cabins, cleanliness, your uniform, सगळं. Then you got your own study time up to 8 o'clock. 8 o'clock you go for dinner, and 9 to 10 is again your study time, and 10 o'clock is the lights off. म्हणजे तुम्हाला असं नाही सांगता अरे माझी उद्या परीक्षा तर मी रात्री 12 वाजेपर्यंत अभ्यास करेन. You have to manage within the timetable which is given, that you will study. आणि इतकं फिजिकलवर दिवसभर तुम्ही केल्यानंतर टू रिमेन अलर्ट टू स्टडी इट्स जेन्युनली अ डिफिकल्ट टास्क. डिफिकल्ट टास्क. तर ह्या सगळ्यामधनं आम्ही गेलो तर पहिले 8-10 दिवस लिटरली, म्हणजे सत्य सांगायला काही लाज वाटू नये माणसाला, आम्हाला सगळ्यांना वाटलं की या भिंतीवरनं उडी मारावी आणि बस बॅक टू पॅव्हिलियन म्हणून निघून. पण आमचे जे काही इन्स्ट्रक्टर्स होते त्यांना कल्पना होती. ते कुणी कोणाला लागलं, कुणी म्हणजे कोणाला थोडासा काही कुठला प्रॉब्लेम आला तर ते दे विल नेव्हर शाउट ॲट अस. प्रेमाने बोलून ते सांगतील की वी हॅव ऑल्सो गॉन थ्रू इट अँड टुडे यू सी वेअर वी आर स्टँडिंग. सो देर इज नथिंग टू बी अफ्रेड ऑफ. गिव्ह युअर सेल्फ 2 weeks. And after 2 weeks also you feel that you can't do all this, there are ways and means to go home. Absolutely no. म्हणजे एक जे त्यांनी सांगितलं की तुम्हाला परत जायचं असेल तर रास्ते मग तुम्ही काही तुरुंगात नाहीये. हम्म. लोकशाही म्हणजे नौसेनेत जरी असला तरी लोकशाही नौसेनेत पण आहे. हे असलं 15 दिवसानंतर वी जस्ट गॉट यूज टू दॅट रुटीन. अँड टुडे आय ऍक्च्युअली मिस दॅट रुटीन. इज द ट्रूथ ऑफ लाईफ. क्या बात आहे सर. हे ट्रेनिंग कुठे आलं तुमचं? ओटीएला झालं का चेन्नईला? आमची नेव्हल अकॅडमी त्यावेळी INS वेंदुर्ती हे वॉज दी कमांड शिप. त्याच्या अंडर सबशिप वॉज दी नेव्हल अकॅडमी. सो इंडियन नेव्हल अकॅडमी त्याला आय म्हणायचे. आय एन एस आपण सगळेजण ओळखतो, इंडियन नेव्हल शिप. INS वेंदुर्तीच्या अंडर ही कम होता नेव्हल अकॅडमी. आणि सर जेव्हा हे ट्रेनिंग होत होतं तेव्हा तुम्हाला तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये खूप फरक आतून पडतोय, तुमचं व्यक्तिमत्व घडतंय,
तुम्ही एका वेगळ्या आणि वेगळ्या स्टेज पासून वेगळ्या लेवलपर्यंत जात आहात, याची जाणीव तुम्हाला अंतर्गत लेवलवरती लगेचच झाली असेल ना? पहिले 6 महिने तुम्हाला बिलकुल जाणवत नाही. बरं. कारण की द rigmarole which you are going through is quite tough for you. And literally there is no much time for you to think about anything. Given task you complete, because if you don't complete the task you had it. त्यामुळे पण जसं आता सुरुवातीला क्लासेस सुरू असताना मधल्या ब्रेकमध्ये आम्हाला हातामध्ये बकेट आणि पोछा देऊन त्यांनी सांगितलं की तुमची बरॅक क्लीन असली पाहिजे, आपल्या रूममध्ये कचरा नसला पाहिजे. तर हे सगळं आम्ही केल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही जेव्हा शिफ्टवर जाल, ऑफिसर म्हणून जाल, 50-60 लोक तुमच्या हाताखाली काम करतील. तर कधी इमर्जन्सीमध्ये बिल्स तुम्हाला साफ करावं लागलं, पाणी साठलेलं बाहेर फेकावं लागलं, किंवा इलेक्ट्रिकल वायर कुठे जोडायची आहे, प्लग जोडायचा आहे, तर तुम्हाला असं नाही वाटलं पाहिजे की अरे मी तर ऑफिसर आहे, मी हे काम कसं. तुम्हाला ही जाणीव असली पाहिजे 50 लोक माझ्या हाताखाली काम करतात, त्यांची जीवाची जबाबदारी माझ्यावर आहे. त्यांना कुठलीही इजा किंवा दुखापत न झाली पाहिजे. ते मेंटली टफ असले पाहिजे, म्हणजे शत्रूच्या समोर जाऊन आपलं कार्य करण्याची क्षमता त्यांची टिकली पाहिजे. अगदी खरं. तर हे केव्हा करू शकाल तुम्ही, की ते काम केल्यानंतर तुम्हाला कल्पना जर असेल तर बिल साफ करताना काय कष्ट पडतात. हम्म. तर म्हणे यू विल नॉट शाउट ॲट युअर पर्सन, यू विल गाईड हिम टू द जॉब इफिशियंटली. बर. तर त्यांचं एक वाक्य मला आजही आठवतं. म्हणे नेव्हीनी तुम्हाला गटर साफ करण्याचं काम दिलं, तर इन्स्टेड ऑफ फिलिंग की व्हॉट दे आर डुईंग, वाय आर आस्किंग टू क्लीन द गटर, he said your mental makeup should be such that when I come out of the gutter, my gutter will be the cleanest. वा. And it made a sea change in the attitude. येस, ह्यूज इम्पॅक्ट. तर हे जे शिक्षण तेव्हा मिळतं, दे आर चेंजिंग यू बिट बाय बिट, बिट बाय बिट, बिट बाय बिट. इट इज ऍब्सोल्युटली. चेंज ओव्हरनाईट, इट्स नॉट कट अँड ड्राय. Slowly, they are making your mental makeup. They are making your physical fitness. Slowly, they are teaching you that you, as 30 people, 36 people in a batch, you unite together, but you are divided in four divisions. So, as a division, you fight with them. You fight for a trophy. ऑफिसर स्लोली दे आर मेकिंग द ऑफिसर्स, द हायेस्ट रँक ऑफिसर, द मोर क्वालिफाईड ऑफिसर्स. No, I will use the word rather. They make men from the boys. ओ. वाव. ऍब्सोल्युटली. सर And तुमची then the थोडी. officer automatically comes. त्यांनी सांगितलं होतं, he said, first of all, you must know that you may be 20, 21, 22. Still, you must know how to take the responsibility and be responsible for what has been done, right, wrong. You must have that gumption to own. That's the हम्म. first thing. He said, once you have got that capability, own your own mistake. Navy knows which is the mistake which happened in the good faith. म्हणजे तुम्ही कुठलं कार्य हाती घेतलं, आणि जसं आपण म्हणतो की इट वॉज अ एरर ऑफ जजमेंट. नाउ एरर ऑफ जजमेंट इज नॉट डेलिबरेट मिस्टेक. So Navy genuinely accepts such things. It's not that you make a mistake, you are punished. There is justice, there is fairness into the system. So automatically they make boys, they convert boys into men, हम्म. and convert men into officers and gentlemen. क्या बात आहे. सर तुमची टोटल किती वर्ष सर्व्हिस झाली? मी 32 वर्ष सर्व्हिस केली. आणि जेव्हा मी रिटायर झालो तेव्हा नेव्हल हेडक्वार्टर्समध्ये प्रिन्सिपल डायरेक्टर या पदावर होतो, वा. नेव्हल एव्हिएशनच्या डायरेक्टरेटमध्ये. आणि त्यावेळेला काही टाटा कंपनीज नव्याने उभारण्यात येणार होत्या. बर. त्यांना काही विशिष्ट क्वालिफिकेशनचे लोक होते, कारण की त्या एव्हिएशन कंपन्या होत्या. तर त्या काळामध्ये नौसेनेला जेव्हा हे कळलं, तेव्हा माझे जे इमिजिएट बॉस होते, deputy chief of the naval staff, they said that you go and have a look what exactly they want. So जसं Navy was the first and the last interview of the career when I started it, transition from the Navy to corporate
I appeared, I rather met Tata people. And my deputy chief had said, I said, sir, what do I do? He said, you get the offer letter, I will let you go. म्हणजे तुम्हाला साधारणपणे सांगता येईल की आपल्या कॉर्पोरेट वर्ल्डसाठी मी हे सांगू इच्छितो हम्म, की बऱ्याचशा कॉर्पोरेटला कल्पना नसते. त्यांना असं वाटतं की वी आर द ट्रेन्ड सिक्युरिटी ऑफिसर्स अँड वी नो व्हॉट इज द सिक्युरिटी. हम्म, पण आपले कुठलेही आर्म फोर्सेस नौसेना म्हणूनच नव्हे, एक बहुआयामी व्यक्तिमत्व जर तुम्हाला हवं असेल, हम्म, दोज आर द आर्म फोर्सेस पीपल. लिडरशिप क्वालिटीज. आपण टीम बिल्डिंगच्या एक्सरसाइजेस करतो. हम्म. आम्हाला टीम बिल्डिंगच्या एक्सरसाइज नाही करावं लागत आर्म फोर्सेसमध्ये. बिकॉज वी नो इफ यू डोंट बिल्ड द टीम, होल टीम विल बी नॉक्ड ऑफ. Yes. किंवा तुम्हाला इतर काही प्रशिक्षण दिलं जातं की तुम्ही मोटिवेशनल टॉक्स हे ते, दॅट इज जस्ट गेट्स इन बिल्ड. यू नो आय हॅव टू कॅरी माय बडी विथ मी. हम्म. नेव्हर लिव्ह युअर मेन बिहाइंड. यू गेट देम बॅक. सो ऑल दिस कोहेसिव्हनेस जो असतो, अँड जसं मी तुम्हाला म्हटलं की वर्किंग अंडर अनसर्टनिटी आपण नंतर बोलू. आय थिंक दिस इज द अप्रोप्रिएट टाइम. When we are operating on a ship, every machinery operates 24/7. Aircrafts are operating from morning 6 o'clock till night flying चालू असतात. Everything is machinery. You can never predict what is going to break down, what is going to go unserviceable, what is going to happen. You don't know. We are working in a harsh environment. We do not know who will fall sick or who will be injured. These are all part of our life and we accept it. But if one person is injured, I must have a plan B that man will be attended to. We don't leave him to suffer. But the other person who has to do the job will be in the place even before the injured man has been taken back. So this uncertainty जी असते, you have to have the capability to make a decision in uncertain atmosphere. सगळे तुम्हाला पॅरामीटर दिले आणि सांगितलं की गणित सोडवतो, आपण गणित सोडू, क्यूईडी लिहू. पण इथे तुम्हाला गणित दिलेलं आहे and there is nothing given. Still you have to come to the QED. That's what armed forces teach. तर हे जेव्हा तुम्ही सांगता तेव्हा मला लक्षात येत आहे की किती वरवरचं चित्र हे कॉमन मॅन पर्यंत असतं. सिव्हिलियन्स पर्यंत फक्त आणि फक्त असं वरवर चित्र येतं. आणि जेव्हा एखादी व्यक्ती जेव्हा पूर्णपणे या आर्म फोर्सेस मध्ये जाते तेव्हा किती आणि किती वेगळ्या गोष्टी असतात. बऱ्याच वेळा आपल्याकडे असं असतं की मूवी पाहून लोक इन्स्पायर होतात किंवा चित्रपटात काही गोष्टी दाखवल्या असतात. काही काही मूवी असे येऊन गेले जिथे ट्रेनिंग दाखवलं, जसं प्रहार नावाचा एक पिक्चर येऊन गेला ज्या ट्रेनिंग दाखवलं. लक्ष नावाचा एक मूवी येऊन गेला ज्यात काही गोष्टी दाखवल्या होत्या. मग लोक IIM डेहराडूनला किंवा OTA चेन्नई साठी वगैरे विचार करतात. पण जेव्हा तुम्ही हे सांगताय तेव्हा मला तुमचा हा जो जीवन प्रवास आहे हा तुम्ही इतक्या सहजतेने आणि सुंदरतेने उलगडतात तेव्हा लक्षात येते की या प्रत्येक स्टेपला तुम्ही ज्या ज्या काही ऍक्शन घेतलेल्या आहेत त्या प्रत्येक ऍक्शन किती रिस्पॉन्सिबल आहेत. आणि सर या रिस्पॉन्सिबल ऍक्शनमुळेच कदाचित तुमच्या 32 वर्षा सर्व्हिसमध्ये तुमच्याकडे एवढे आणि एवढे अनुभव निर्माण झालेले आहेत. सर तुम्ही या 32 वर्षापैकी किती वर्ष पाण्यावरती होता आणि कुठल्या कुठल्या लोकेशनला तुम्ही म्हणजे असं काही स्टेशन होतात का तुम्हाला शिप वरती बराच काळ राहायला लागलं? अं, पुन्हा तरुणाईला संदेश म्हणून सांगतो मी, आपल्याकडे आर्म फोर्सेस जॉईन करताना आता प्रहार नावाची नागपूरला संस्था आहे, त्यांचं खरोखर कौतुक आहे. किंवा सैनिक स्कूल्स आहेत. पण बऱ्याचशा लोकांना त्याची पृष्ठभूमी कल्पना नसते. त्यामुळे आर्म फोर्सेस करिअर म्हणून काय करायचं ते आपण नंतर बोलू थोडं. पण खरोखर आर्म फोर्सेस हा तुम्ही करिअर म्हणून निवडता तेव्हा आर्म फोर्सेस काय आहे हे तुम्हाला थोडी कल्पना असली पाहिजे. की जसं तुम्ही म्हणालात की प्रत्येक गोष्ट तुम्ही समजून करता, उमजून करता, पण हे असं येत नाही. दीज आर द थिंग विच आर इनकलकेटेड इन यू बाय द आर्म फोर्सेस हम्म, सो दॅट यू आर अ सोल्जर फर्स्ट. म्हणजे मी ऑफिसर आहे आणि मी सेलर आहे किंवा मी जवान आहे किंवा मी एअरमन आहे, या ज्या भावना असतात दीज आर ओनली फॉर द पर्पज ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन. कारण की कुठल्याही मग तिथे कॅबिनेट असो किंवा कॉर्पोरेट सेक्टर असो, that hierarchy has been laid down. A hierarchy has been laid down so that because you want something to function in a given systemic manner.
accordingly, this rank structure is basically a common structure what you have. त्यामुळे जेव्हा तुम्ही नेव्हीमध्ये जाता तुम्हाला हे जे ट्रेनिंग दिलं तर काही वेळा आपल्या मुलांना वाटतं की आपण आता ऑफिसर झालो किंवा हे झालो तर आपण जास्ती हार्डवर्क केलं नाही तरी चालेल आपण आता तर सेनेमध्ये आलो आहे. ही धारणा फार चुकीची आहे. तुम्हाला शिक्षणाच्या ज्या काही संधी नौसेना किंवा इतर सेनांकडनं मिळतील त्या संधी तुम्हाला पैसे जरी दिले तरी तुम्हाला मिळणार नाहीत. हे मी तुम्हाला अगदी स्पष्टपणे सांगू इच्छितो. तर असे रेअर ऑपॉर्च्युनिटी जर तुम्हाला जर दिल्या शिक्षणासाठी तर भरकस प्रयत्न करून त्यांच्यावर कष्ट घेऊन त्या गोष्टी शिकणे हे फार महत्वाचं आहे. आणि तुम्ही जर हे केलं तर नेव्ही इमिडिएटली त्याचे रिवॉर्ड सुद्धा तुम्हाला एनी आर्म फोर्स ओनली नेव्ही. उदाहरण द्यायचं झालं की नेव्हल अकॅडमीमध्ये आम्ही ट्रेनिंग केलं त्याच्यानंतर पुढचं जे ट्रेनिंग होतं त्याला कन्व्हर्शन ट्रेनिंग म्हणतात. नेव्हल अकॅडमी वॉज दी बेसिक बिल्डअप ऑफ फिजिकल फिटनेस, orderly behavior, your gentlemanly behavior, how you will behave as a ambassador of a nation, as a soldier when you are standing at the border or you are gone on the diplomatic mission outside the country. This is what Navy. But as I joined engineer officer, what are my duties as an engineer officer in the Navy? What am I supposed to do? म्हणजे मी मेकॅनिकल इंजिनियर मधनं मरीन इंजिनियर मध्ये कसा कन्व्हर्ट होईल हे सुद्धा महत्वाचं आहे. तर याची जी आपली संस्था आहे ती INS शिवाजी लोणावळ्याला आहे. लोणावळ्याची होती. ही मेकॅनिकल इंजिनियरसाठी आहे. मग मेकॅनिकल मध्ये सगळ्या मेकॅनिकल फॅकल्टीच्या ब्रांचेस सुद्धा येतील. आणि INS वलसुरा जे जामनगरला आहे दॅट इज फॉर इलेक्ट्रिकल ऑफिसर. आता त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल ब्रांच आहे, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आहे, कम्प्युटर इंजिनिअरिंग आहे. सो ऑल दिस फॅकल्टी विल ऑटोमॅटिकली बी अंडर दी इलेक्ट्रिकल. तर त्याच्यामुळे तुम्हाला सगळं बेसिक ट्रेनिंग दिलं जातं की नेव्हीमध्ये काय काय प्रणाल्या आहेत. कारण की वी हॅव गॉट अ मिक्स अँड मॅच ऑफ द इक्विपमेंट फ्रॉम ऑल ओव्हर द वर्ल्ड. So you must try and understand what is the total equipment, how to maintain it, how to operate it. कारण की 400 किलोमीटर दूर तुमचं जहाज गेल्यानंतर इट्स यू हू इज गोइंग टू यूज इट अँड मेंटेन इट. Correct. ऑर्डर देऊन कुठल्या वर्कशॉप मधनं एक स्पेअर आणून दे रे मला असं म्हणण्याची संधी तुमच्याकडे नसते. यू हॅव टू बी सेल्फ डिपेंडंट याच्यात. सगळ्यांना त्यामुळे छोट्यातल्या तुम्हाला जे छोट्या काही गोष्टीवर ट्रेनिंग माहिती दिलं पाहिजे. जातं त्याच्यात तुम्ही कष्ट करा. सो वेन आय फिनिश माय बेसिक ट्रेनिंग मी आणि माझा मित्र आमच्यामध्ये टफ कॉम्पिटिशन. So he came first, I came second. It was about some 6-7 mark difference between the two over 3 years training, which I couldn't really beat him. It was a real healthy competition. So when we two came into it, Navy immediately asked, "You are guys who have come above X amount of percentage. You have got a choice to decide what next you would like to do in life." So my friend told them that he is going for a marine engineering advanced. I opted for aeronautical engineering. बर. आणि which I don't regret even today. And I still remember my course officer asked, he said, "श्रीकांत, प्रभावळकर म्हणून होते, दिलीप प्रभावळकरांचे भाऊ." अच्छा. ते म्हणाले, त्यावेळेला माहित नव्हतं आम्हाला, आता माहित आहे ते. ते म्हणाले, "श्रीकांत, कॅन यू गिव्ह मी वन लॉजिक? वाय यू वॉन्ट टू गो टू एरोनॉटिकल इंजिनिअरिंग?" आय सेड, "दिस मॅन इज गोइंग. He will be a small fish in a big pond. But I am more than happy to be a big fish in a small pond." He said, "Okay, I have no more questions to ask." That's how छान. I went to political engineering. आणि फॉर्च्युनेटली आय हॅड अन अपॉर्च्युनिटी टू ट्रेन विथ इंडियन एअरफोर्स. मी एअरफोर्स टेक्निकल कॉलेजचा स्टुडंट आहे वा. बँगलोरचा. तर 1.5 वर्ष आम्ही तिथे कन्व्हर्शन केलं. अँड इन माय कोर्स 120 एअरफोर्स ऑफिसर्स अँड 5 नेव्हल ऑफिसर्स. Now we have got our own institute in Kochi, of which I was director later. वा. Stood first in my course. So Navy said that you are stood first. We will send you for the most latest anti-submarine warfare helicopter training. बर. That's how I went to the sea. So you do hard work and the reward is there for you.
It's not that you are in the run of a mill competition where you do everything, but nobody knows what you're doing. People watch चा us. विषय पण काढलाच आहे. तुम्ही एअरफोर्स बद्दल पण आता बोलताय आणि आपण नेव्ही बद्दल पण बोलतोय. तर हा विषय आता येणं अगदी साहजिक आहे की जो 22 एप्रिलला पहलगाम अटॅक झाला आणि त्यानंतर आपल्या सगळ्या सेनेनी प्रचंड मोठी कामगिरी बजावली आणि अत्यंत अभिमान म्हणजे आपण अभिमानास्पद कौतुकास्पद हे शब्द पण अगदी छोटे असेल एवढी मोठी ही कामगिरी आहे आणि ऑपरेशन सिंदूर लॉन्च झालं आणि त्यानंतर आपण बऱ्याच प्रमाणात गोष्टी केल्या. तर सर याच्यामध्ये आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स हे तिन्ही कुठे ना कुठेतरी कार्यरत होते. सर एअरफोर्स वेगवेगळ्या लेवलवरती गोष्टी करतं, नेव्ही करतं आणि आर्मी करतं, पण या तिघांचं सिंकिंग खूप छान असतं. या पहिलगाम अटॅक मध्ये सर एक्झॅक्टली नेव्हीचा रोल काय होता असा की ज्याच्यामुळे सगळ्यांनी सगळ्याच गोष्टी एका अत्यंत वेगळ्या पद्धतीने समजून घेतल्या. अ, याला बरेच दोन तीन पैलू आहेत. एक तर जेव्हा जनरल रावत चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून ही वॉज द फर्स्ट चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ, येस. तेव्हा इंटर ऑपरेबिलिटी आणि जॉईंट ऑपरेशन्स येस. या दोन गोष्टींवर त्यांनी भर दिला. कारण की आता जसं आपण बघितलं, कन्व्हेन्शनल युद्ध हा प्रकार जसे जसे आपण पुढे जाऊ हा मागे पडणार आहे. इट विल नेव्हर गो अवे. कन्व्हेन्शनल वॉर विल ऑलवेज रिमेन. बूट्स ऑन ग्राउंड विल ऑलवेज बी बूट्स ऑन ग्राउंड. बट द वे वॉर इज फॉट, दॅट वे इज गोइंग टू चेंज. येस. आणि त्या टेक्नॉलॉजिकल वॉरफेअरमध्ये जर जॉईंट वनशिप नसेल आणि इंटर ऑपरेबिलिटी नसेल आणि नेव्हीचा युनिफॉर्म आणि एअरफोर्सचा युनिफॉर्म याच्यामध्ये तुम्ही अवास्तव प्राईड ठेवून आपले अप द स्लीव्ह एज ठेवणार असाल, you will be never be able to achieve the objective what has been set, because we are operating in a very complex warfare atmosphere. आणि आपण कंबाइंडली गेलं पाहिजे. म्हणजे आम्ही काही कौरव पांडवांचं युद्ध करत नाही. फक्त आता एक उपमा द्यायची म्हणून बोलतोय मी हे, की जेव्हा अशी युद्ध करायची वेळ येते, जसं युधिष्ठिराने सांगितलं की बाबा आता लढायची वेळ आली असेल तर आपण 105 आहोत. तेच या जॉईंट मनशिपचा खरा अर्थ आहे, की जेव्हा आपल्याला भांडायचं आहे, वी आर 105. अँड दॅट 105 इन्क्लुड्स आपले सुविद्य नागरिक आहेत, आपलं मीडिया आहे, आपले टीव्ही चॅनल्स आहेत. या 105 मध्ये या सगळ्यांचा समावेश करून आपल्याला पुढे जायचं. यापैकी कुठलीही एक लिंक जर तुटली आणि कमी पडली किंवा यातल्या कुठल्याही प्रणालीने अफवा पसरवणे किंवा चुकीची माहिती देणे असे प्रकार करायला सुरुवात केली, तर त्याचा फार मोठा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे एकजुटता हा एक संदेश जो आहे, हा नुसता आर्म फोर्सेस साठीचा आहे असं नाही, हा आपल्या सगळ्यांसाठी. तर जेव्हा हे ऑपरेशन आपण प्लॅन, बऱ्याच लोकांना प्रश्न पडला की 22 एप्रिलला हल्ला झाल्यानंतर उत्तर द्यायला आपल्याला का वेळ लागतो. पण आपण हे समजून घेतलं पाहिजे की हा पहलगामचा हल्ला जो होता, हा एक फार सुनियोजित हल्ला होता, ज्याच्यामध्ये पाकिस्तान, आर्मी, ISI यांचा हात, त्यांचं सपोर्ट टेररिस्टला हा नक्की होता. घरभेदीपणा तर आपल्या देशाचा अनफॉर्च्युनेटली हा शाप फार पूर्वीपासून आहे, त्याचाही एक कधी अँगल असतो. त्यामुळे काय झालं की जेव्हा असे सुयोजित हल्ले होते, इट इज नॉट वन ऑफ द मिल टेररिस्ट अटॅक की तुम्ही तिकडे जाऊन पोलिसांची कारवाई करून त्यांना पकडून आणा, असं नसतं. तर हा हल्ला झाला तर याच्या मागचा बोलविता धनी कोण होता हे शोधून काढणं फार महत्व. स्मगलिंग मध्ये तुम्ही एका बोट मधले 4 लोक पकडले तर तुम्हाला काही फारसा फायदा होत नाही. यू आर कॅचिंग अ स्मॉल फिश. सो द स्ट्रॅटेजी इज टू लेट गो द 4 स्मॉल फिश, लेट देम रीच द बिगर फिश, आणि मग जाळ टाकायचं आणि या चारांना त्या मोठ्या फिश बरोबर मागे होणार. हे कसं तुम्ही करू शकाल? तर इफ यू प्लॅन अन ऑपरेशन ऑफ द करेक्ट अंडरस्टँडिंग ऑफ एनिमीज केपेबल,
तर याच्यामध्ये जेव्हा काही वृत्तपत्रांमध्ये मी सुद्धा लिहिलो, आम्ही पाकिस्तानच्या आर्मीची केपेबिलिटी, नेव्हीची केपेबिलिटी याच्यावर आम्ही लेख लिहिलेले. तर मला लोकांनी प्रश्न विचारला, म्हणे तू काय पाकिस्तानचं कौतुक करतो, तू पाकिस्तानच्या साईडने आहे का? तर या प्रश्नाला मी उत्तर देत नाही, पण त्याची भावना समजून घ्या. ते चाणक्याने सुद्धा सांगितलं, शत्रूला कमी लेखण्यासारख्या ती चुकीची किंमत जी असते ती फार मोठी असते. हम्म. आय नो व्हॉट माय एनिमी, देन आय एम वेल प्रिपेअर टू टॅकल देम. आणि जेव्हा ही सगळी प्रिपरेशन सुरू होते, तेव्हा ते प्रॉपरली प्लॅन जॉईंट फोर्सेस ऑपरेशन, सो दॅट जिथे गरज होती तिथे आर्मी विल बी द लीड फोर्स, अदर टू विल बी सपोर्ट फोर्सेस. जिथे रिक्वायरमेंट होती, जिथे आपले ऍडव्हान्स्ड एअरफील्ड आहे, Indian Air Force will take the lead for air defense of this thing, keep the fighters ready for further action to engage if required, and other two services will be support to them. आणि जिथे समुद्र सीमा आहेत किंवा कराची बंदर आहे किंवा इतर बंदर आहे जिथून तुम्हाला काही कुरापत्या होण्याचं, म्हणजे मी उदाहरण म्हणून सांगतोय, हो. तर मग त्यामध्ये लीड सर्व्हिस विल बी भारतीय नौसेना, आणि बाकी दोन सेना त्यांना मदत करतात. तर बाकी दोन सेना असं मदत करतील म्हणजे काय, तर उदाहरण द्यायचं झालं तर कारगिल युद्धाच्या वेळेला नौसेनेचे जे कमांडोज होते, दे वर ऑल्सो इक्वली फायटिंग अलॉंग विथ द इंडियन आर्मी कमांडो. अगदी अगदी बरोबर. So that is the joint venture. So these operations were carefully planned by the integrated center operation center within the knowledge of the what we call the cabinet committee on the security. So right from top, everybody was aligned to the goal. की या वेळेला आपल्याला जे प्रत्युत्तर द्यायचं आहे ते काही सूड बुद्धीतनं द्यायचं नाही किंवा बदला घ्यायच्या बुद्धीने द्यायचं नाही. हम्म. तसं आपण कॅन्सर असाल तर त्याला फायटिंग करताना यू प्लॅन द केमोथेरपी प्रॉपरली. एम इज नॉट टू डिस्ट्रॉय द बॉडी, एम इज टू डिस्ट्रॉय द कॅन्सर. करेक्ट. दॅट नीड्स ऍब्सोल्यूट क्लिअर कट अंडरस्टँडिंग बाय द डॉक्टर की किती डोस आत गेला पाहिजे आणि कुठल्या स्पीडने गेला. लिटरली उदाहरण ते आहे की टेररिझमचा कॅन्सर जर काढायचा असेल तुम्हाला, किती केमिकल रिॲक्शन कुठल्या स्पीडने गेली पाहिजे. दिस वॉज द ब्युटी ऑफ दिस ऑपरेशन विच हॅज बीन प्लॅन. आणि जसं एकच डॉक्टर केमोथेरपी देत नाही, तिथे अनेस्थेटिस्ट सुद्धा असतो, ऑपरेटिंग सर्जन सुद्धा असतो, की काही इमर्जन्सी आली देर इज अ टीम. सो आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, कोस्ट गार्ड वर दी standby teams, and depending on the place of cancer, role of the doctor was taken by Indian Army, Navy or Air. So it was conjointly planned operation. Maybe we have not been able to root out the cancer totally, but it is under control. पण सर या ऑपरेशनमुळे एक गोष्ट तर नक्की झाली आहे की प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये ही गोष्ट अत्यंत खात्रीशीरपणे आधीही होती, आताही आहे आणि कायम राहील, की आपला भारत देश हा अत्यंत सुरक्षित आहे. आपली सगळी सेना ही कायम आणि कायम कार्यरत आहे आणि म्हणून सगळे नॉर्मल सिव्हिलियन्स हे अत्यंत शांतपणे दररोज आणि दररोज आयुष्य जगतायत. तिकडे बॉर्डरवरती दररोज काही ना काहीतरी सुरू आहे आणि तिथे प्रत्येक जण हा जीवाची बाजी लावून लढतोय. प्रत्येक जण स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पुढे जातोय, फक्त देशसेवा करतोय, देशासाठी लढतोय, आपल्या देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी करतोय. हे संपूर्ण आर्मी असो, नेव्ही असो, एअरफोर्स असो, हा प्रत्येक जण जो आपल्या देशासाठी लढतोय, हा प्रत्येक माणूस हा रील हिरोपेक्षा रिअल हिरो आहे, हे निश्चितच. आणि सर तुमच्या बोलण्यातून तर ह्या गोष्टींची जाणीव अगदी सहजतेने होते की व्हॉट अ ग्लोरियस करिअर यू हॅव, व्हॉट अ ब्युटिफुल करिअर यू हॅव. कारण तुम्ही ज्या पद्धतीने सर पूर्ण आणि पूर्णपणे तुमच्या या करिअरची अगदी सहज सुंदर उलगडणी करताय, तेव्हा लक्षात येत आहे की ज्या इंटेन्सिटीने आणि ज्या ताकदीने तुम्ही हे करिअर निभावलेलं असेल त्याची खरंच तोड नाही सर. सर शेवटचे दोन प्रश्न, त्यातला पहिला प्रश्न हा की तुम्हाला. मला फक्त 1 मिनिट देऊ शकाल? हो अगदी सर. आपण जसं म्हटलं की या ऑपरेशनमध्ये आपल्याला जनतेची एकजूट दिसून आली, ती खरोखर कौतुकास्पद होती. आणि यावेळेला आपले राजकीय पक्ष सुद्धा होते, त्यांनी सुद्धा जाणीवपूर्वक सरकारला पाठिंबा दिला. या गोष्टीचं खरोखर
आम्ही सैनिक आणि भूतपूर्व सैनिक म्हणून आम्हाला खरंच फार बरं वाटलं. पण यातला फक्त एक छोटासा भाग म्हणून मी सांगू इच्छितो की आणि याचा गैरसमज होऊ नये ही माझी नम्र विनंती आहे की जेव्हा आपल्याला कल्पना आहे की देशाच्या रक्षणासाठी प्राणाची बाजी लावून सैनिक तिकडे लढतायत, तर ते युद्ध संपल्यानंतर किंवा ऍक्शन संपल्यानंतर आपण जी गरज सरो वैद्य मरो ही आपली जी धारणा असते, ती धारणा आता आपल्याला दूर करणं अत्यावश्यक आहे. कारण की आता युद्ध हे मानसिक पातळीवर म्हणजे सायकोलॉजिकल वॉरफेअर, फिजिकल वॉरफेअर, अनसर्टन वॉरफेअर, त्यामुळे सैनिकांवर जो काही प्रचंड दबाव असतो याची जाणीव आपण ठेवली पाहिजे. त्यामुळे यापुढे तुम्हाला सैनिक जर तुमच्या सिव्हिल लाईफमध्ये तुम्ही बघितलं, तर तुम्ही त्यांना सॅल्यूट करून त्यांना सांगितलं की थँक्यू फॉर युअर सर्व्हिस. या नैतिक जबाबदारी दॅट आपली मॅन. पडली पाहिजे. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. मोरल किंवा रिस्पॉन्सिबिलिटी. आपल्या ज्या शासनिक प्रणाल्या आहेत, जर सैनिकांचे जे काही प्रश्न असतील त्यांनी आणले, तर त्यांनी हे लक्षात घ्यावं की सैनिकाकडे 30 दिवसाची सुट्टी असते, ज्याच्यामध्ये आपल्याला आपले कौटुंबिक प्रश्न सोडून परत ड्युटीवर जायचं आहे. तर त्यांनी, मी असं म्हणत नाही की सगळी इतर कामं सोडून यांचं काम करावं, पण त्यांची जी प्रॉब्लेम्स आहेत ते जर आपल्या सिस्टीमनी ताबडतोब सोडवले, तर त्या माणसाचं मनोबल जेव्हा तो तिकडे उभा राहील, ते कुठल्या ताकद म्हणजे मी असं म्हणत नाही की काम केलं नाही तर आमचं मनोबल कमी होईल. वी आर ट्रेन टू फाईट, वी विल फाईट. पण तुम्ही जर आम्हाला ही मदत केली, त्या फाईटला आम्हाला इंटू 5 ताकद मिळेल हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. म्हणून मी तुम्हाला थांबवलं इथे. तर माझी अगदी अगदी जनते सर. ही सैनिकांचा सन्मान जरूर करा. अगदी अगदी हे दॅट्स याबद्दल, माय. नाही याबद्दल दुमत असण्याचं कारणच नाही सर. तुम्ही जे बोलताय हे अगदी आणि अगदी प्रत्येक भारतीयाच्या मनातली आणि प्रत्येक भारतीयाच्या विचारातली ही भाषा आहे. त्यामुळे हे असलंच पाहिजे आणि हे अगदी आणि अगदी तात्विक खरी गोष्ट आहे सर. सर शेवटचे दोन प्रश्न अगदी क्विकली मी घेतो. एक तर पहिला प्रश्न हा की तुम्ही ज्या सर्व्हिसमध्ये असताना कुठला असा अनुभव आला का सर की जो अनुभव एकदम आणि एकदम अविस्मरणीय होता आणि ज्या अनुभवामुळे तुम्हाला असं वाटलं की हा अनुभव पूर्ण वेगळ्या पद्धतीने माझं आयुष्य बदलून टाकला असा. आणि त्याच्यानंतर शेवटचा प्रश्न असा असेल सर की तुम्ही एवढं आणि एवढं उत्तम करिअर केलं, एवढं उत्तम करिअर निभवलं, या क्षणाला तुमच्या आयुष्यातली कृतज्ञता किती आहे? हे दोन प्रश्न माझे शेवटचे आहेत सर. मी तुम्हाला एक प्रॅक्टिकल उदाहरणामधनं सांगतो अविस्मरणीय प्रसंग काय असतात. पहिला म्हणजे आम्ही जेव्हा एअरक्राफ्ट कॅरियर आम्ही काम करतो, तर ऑफिसर सेलर्स हे सगळे एकत्र काम करतात. पण तुमची एक सिस्टम असते की मी जेव्हा काम करतो तेव्हा माझ्या एका, मग तो माझा ज्युनियर ऑफिसर असो किंवा माझा सेलर असो, त्याला मी सांगितलेलं असतं की बाबा, मी काम करतो आहे आणि नॉईज लेवल्स आहेत. अं, गरम उन्हाच्या झळात आपल्याला आम्ही लोह्याच्या डेकवर उभे असतो, म्हणजे नॉईज लेवल आहे, फटीग आहे, सगळं म्हणजे वातावरण असं काही एसी रूम मध्ये बसून मी प्रोग्रामिंग करतो आहे असं नसतं. त्यामुळे मग काय होतंय, क्षणिक अनावधान जे काही होऊ शकतं, दॅट अनावधान कॅन किल अ पर्सन. सो ज्याला तुम्ही सांगितलेलं असतं की अरे बाबा, मी जर काही करत असेल तर यू शुड कॉशन मी. आणि आमच्या डेकवर की तुमच्या मागच्या माणसानी जो काही शब्द ओरडून सांगितला, कारण की कोलाहलामध्ये ओरडावंच लागतं, यू डोंट क्वेश्चन, यू जस्ट डू दॅट अँड देन प्रॉब्ली थिंक वाय. सो डेकवर हेलिकॉप्टर आलेलं होतं, मी काम करत होतो तिथे, आणि माझ्या मागच्या सेलरनी मला सांगितलं सर जम्प बॅक. आय जस्ट जम्प बॅक. आणि मी जेव्हा पाहिलं, द हेलिकॉप्टर ब्लेड वॉज फोल्डिंग. इफ आय वुंट हॅव जम्प बॅक, द ब्लेड वुड हॅव मी ओ. ऑन. So the discipline, ki whether order is coming from a junior or a senior, once you are entrusted your life to a person, you must have confidence की तो मनुष्य माझा बडी आहे, तो माझा जीव वाचवेल. अँड दॅट मॅन ऑल्सो मस्ट हॅव अ कॉन्फिडन्स की माझा ऑफिसर उभा आहे, हा माझा जीव वाचवल्याशिवाय राहणार नाही. हे जर असेल
तरच कॉम्रेडेरी आणि एफिशियन्सी या दोन गोष्टींचा संगम होतो. त्यांनी जम्प बॅक म्हटलं नसतं, कदाचित आज आपण एकमेकांशी बोलत असतो किंवा नसतो, आय डोंट. सो बट दॅट टॉट मी that if you entrust somebody, if you trust somebody, trust is the most important thing in life. येस. Respond back with double the trust and humility. So that is one. आणि सेकंडली तुम्ही कृतज्ञता म्हणाल तर तुम्ही एकच सांगू इच्छितो की टुडे व्हॉट आय एम or where my family is today, I give credit to India. God is always there. My parents are always there. येस. पण आम्ही ज्या परिस्थितीतनं लोअर मिडल क्लासमधनं आल्यानंतर आम्हाला काटा चमचा कसा धरायचा हे सुद्धा माहित नव्हतं, ही परिस्थिती. बरोबर बरोबर. From there today we have come that today we are consulted by even the foreign companies okay, how to come under Atmanirbhar Bharat, how technologically collaborations could be done. This couldn't have happened unless until Navy had invested in us. So I'm eternally grateful, as we always say. I might have come out from the Indian Navy, but Indian Navy does not go out from me. So that is the reality, and me and my family were really grateful. And finally, I can always say that if Navy today says me that Shrikant, you have to join us tomorrow, I will gladly do. वा वा. It's my cherished service, and God has been kind, and I'm fortunate enough that I had opportunity to wear that glorious uniform and serve the nation. आणि And सर वी while आर I सो say फॉर्च्युनेट serve the दॅट. nation, आम्हाला जाणीव आहे इरा ब्लॉगिंगच्या माध्यमातून तुम्ही जे करता ती पण देशसेवाच आहे, संदेश पोहोचवणे. अ फार्मर डज अ देशसेवा, इंजिनियर डज देश, याची आम्हा सैनिकांना जाणीव. That's why we feel that our citizens are worthy enough to lay down our lives. क्या बात. God bless. Jai Hind. जय हिंद सर. सर, ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं सगळं, म्हणजे मला ही खात्री आहे, तुम्ही तुमचा जीवन प्रवास उलगडला, तुम्ही नवीन येणाऱ्या युवकांना अत्यंत छान टिप्स दिल्या, तुम्ही चॅलेंजेस किती असतात हे सांगितलं, तुम्ही फिजिकल हेल्थ, मेंटल हेल्थ याच्याबद्दल बोललात, तुम्ही तुमचे अविस्मरणीय क्षण सांगितले, तुम्ही गव्हर्नमेंटचा रोल सांगितला, त्याचबरोबर तुम्ही हेही सांगितलं की ज्या पद्धतीने तुम्ही येणाऱ्या सगळ्या लोकांसाठी कशा पद्धतीने त्यांनी नैतिक जबाबदारीने पुढे गेलं पाहिजे, हा सगळा जर भाग बघितला तर मला असं वाटतं की प्रत्येक त्या क्षणाला सर तुम्ही अत्यंत सहजतेने मार्गदर्शन केलेलं आहे. आणि त्याबद्दल सर खरोखर मनापासून धन्यवाद. वी आर व्हेरी फॉर्च्युनेट सर की तुमच्यासारखी व्यक्ती, यू बिंग अ वंडरफुल ह्युमन बिंग, तुमच्यासारखी व्यक्ती भारतीय नौसेनेमध्ये होती आणि एवढं छान करिअर झालं. आज सर तुम्ही इरा ब्लॉगिंगच्या प्लॅटफॉर्मवरती आलात आणि तुमचे मोलाचे शब्द आम्हाला सगळ्यांना दिलेत, सांगितलेत. मला असं वाटतं की सर हा एकच पॉडकास्ट नसाल, पण अजूनही फ्युचरमध्ये आम्ही तुमच्याशी संपर्क साधायचा नक्की प्रयत्न करू, कारण आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरती तुमचे अनुभव हे आमच्याकरता नक्कीच उपयुक्त ठरतील. इरा ब्लॉगिंगमध्ये जेवढे लोक कनेक्टेड आहेत, जेवढे लोक तुमचा हा पॉडकास्ट पाहणार आहेत, ऐकणार आहेत, त्या सगळ्यांतर्फे मी तुम्हाला धन्यवाद देतो सर. आणि संजना इंगळे मॅडम ज्यांनी हा पॉडकास्ट घडून आणला, आणि त्याचबरोबर दिलीप भिडे सर की त्यांची पण यामागे ही इच्छा होती की तुम्हाला इरा ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवरती आणायचं, त्यांचेही मी धन्यवाद देतो सर. तुम्हाला मनापासून सॅल्यूट करतो, तुमच्या सगळ्या सर्व्हिसेसला सॅल्यूट करतो, आणि तुम्ही इथे आलात म्हणून तुम्हाला परत एकदा मनपूर्वक धन्यवाद देतो सर. जय हिंद सर. जय हिंद. It was honor and pleasure for me to talk to the IRA family. I'll always be part and parcel of IRA. You can summon me anytime. It will be with all honor and pleasure. Thank you. Jai Hind. जय हिंद सर. थँक्यू सो मच. थँक्यू.